त्र्यंबकेश्वर पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी खताळे साहेब यांना दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडून निवेदन देण्यात आले. कनिष्ठ लेखाधिकारी बाबासाहेब गरड यांनी आदिवासींची घरकुल योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे करण्यात आला. सदर विभागाचा चार्ज सौ बदादे मॅडम यांच्याकडे असून कनिष्ठ लेखाधिकारी बाबासाहेब गरड हे बदादे मॅडम यांना वेळोवेळी अपमानित करतायत. आपण भेटून बोलून घेऊ असंही सांगत त्यांना अपमानित करत आहेत असा आरोपही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय. कनिष्ठ लेखाधिकारी बाबासाहेब गरड यांची विभागीय चौकशी करून गरड यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावं. गरड यांना तात्काळ बडतर्फ न केल्यास दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी भव्य मोर्चा पंचायत समितीवर केला जाईल असं निवेदनात म्हटलंय. आज पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे कनिष्ठ लेखाधिकारी श्री गरड यांच्याविरुद्ध एक आम्ही लेखी तक्रार घेऊन माननीय गटविकास अधिकारी खताळे साहेब यांच्याकडे आले असता ते आज कोणतेही रजेचा अर्ज न देता गैरहजर आहेत आणि हे सतत गैरहजर महिना राहतात तरी ते रजेचा अर्ज देत नाही. त्यांच्याविषयी अशी तक्रार होती की सदर ते एका आदिवासी कर्मचाऱ्यांना येथील पंचायत समितीचे वेळोवेळी त्रास देता अपमानित करता आणि वेळोवेळी पैशाची मागणी करून आदिवासी घरकुलांचा विभाग त्यांच्याकडे असताना त्यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे अशी तक्रारसुद्धा त्यांच्या बाबतीत भरपूर आलेली आहे. त्यांच्याकडून तो चार्ज काढल्यानंतर ज्यांच्याकडे चार्ज देण्यात आलेला आहे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांकडं त्यांच्या बाबतीत ते तो चार्ज सोडून द्या, त्या चार्जवर मला बसायचं असं वेळोवेळी अपमानित करून आपण बाहेर बसून बोलून घेऊ अशा विविध विषयावर अशा ज्या गोष्टी बोलता येणार नाही मीडियासमोर अशा गोष्टी केल्या. याबाबत आम्ही सविस्तरपणे निवेदनातून त्यांना गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की सदर याची विभागीय चौकशी होऊन सदर श्री गरड यांच्यावर तात्काळ बडतर्फची कारवाई करण्यात यावी. अन्यथा येणाऱ्या गुरुवारी 22 तारखेला आम्ही पंचायत समितीसमोर भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. याची दखल तात्काळ प्रशासनाने घ्यावी आणि त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावं आणि आता मोठे आंदोलन उभारण्यात येईल. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी मनोज वाजे, त्र्यंबकेश्वर.